मला तर येताना उमानी भरपूर काही गुगल सर्च वगैरे केलंय मंदिराबद्दल. तर काय माहिती सांगणार उमा? बहुतेक 9 किंवा 10 क्रोर मध्ये बनवलेलं हे पूर्ण मंदिर आहे. 9 किंवा 10 करोड, 175 करोड एकर लागले. एकर एकर हे बघा उमा, तू जर स्टेटसला व्हिडिओ टाकलास ना व्हॉट्सअपला, तर लोक विचारतील कुठं आलीस फिरायला. नमस्कार नमस्कार. आज मंडे है. मंडे उमा, काय आज वार? सोमवार. तर उमा काय करायला बसली? आपण नेक्स्ट नंबर उचलायला बसलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना, आपण दर सोमवारी काय करत असतो? तर आपण दर सोमवारी चिठ्ठी काढत असतो आणि ज्यांनी कोणी आपल्याकडनं मसाले मागवलेत त्यांचा नाव, जो लकी विनर आहे त्याचा अनाउन्स करत असतो. मसाला पिकल सर्व, मसाला पिकल सर्व जे काय आपल्याकडनं मागवत आहेत त्यांचं नाव आपण सांगत असतो. आणि इकडे आजच्या ऑर्डर्स पण आपण रेडी करून ठेवलेल्या आहेत. आणि आता टोटल किती झाले? 1400 ना? 1400 पर्यंत झाले. 1410 पर्यंत आपली मेंबर आहेत. त्याच्यामधला पहिले ग्रुप काढणार आम्ही आणि ग्रुप मधनं कोणाचा नंबर येते ते तुमच्या सोबत आपण डिस्कस करणार. तर याचा व्हिडिओ आम्ही डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. जर तुम्हाला प्रोसिजर बघायची असेल तर तुम्ही बघा. तर आता उमा डोळे बंद कर आणि चिठ्ठी काढ. बघूया कोणता ग्रुपचा नंबर येते तो. नियमाक गेट सेट गो. कोण आहे आजचा लकी विनर? कोण आहे? जिंकणार आहे साडी? कोण आहे? तर उमानी नंबर काढलेला उघडलेला आपण बंद करूया. ये कुलजा सिम सिम बघूया आज काय आहे लकी नंबर? 6012650. अरे बापरे, 601 पासून 750 पर्यंत जे कोणी मेंबरनी आपल्याकडनं मसाला, प्रॉन्स पिकल काय पण मागवलेलं आहे त्यांचं आज नाव येणार आहे. तर आपल्याकडे पूर्ण डेटा आहे आणि सर्वांना आपण दर सोमवारी असे बक्षीस देत असतो. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं प्रॉन्स पिकल, मसाला, आंबा लोणचा, आवला लोणचा काही मागवला नसेल तर नक्की मागवा. तर आता आपण नंबर काढूया. नंबर काढायच्या आधी नंबर तर बनवायला लागतील, पण त्याच्या आधी साडी कोणती देणार आहे ते पण सांगायला लागते ना. ते नेक्स्ट करू. आधी आपण नंबर काढू. नंबरच्या नंतर आता 4 नंबर तर गेलेला आहे. आता आपल्याकडे आहे 1 2 3 आणि 5. ते आपण अनाय आल्यावर करूया. चला, तर 1 ते 50 पण नंबर आहेत आपल्याकडे. जो पण काय नंबर येईल त्याच्या पुढे आपण 6 लावणार, कारण आपला नंबर ग्रुप आलाय 601 to 650. तर बघूया. 1400 लोकांमधनं एक ग्रुप आलाय 600 वाला. त्याच्यामध्ये आता कोण आहे लकी विजेता ते बघूया. लकी विनर काढ लवकर. अनायाच्या पण स्लो आहे ही मुलगी, डोळे बंद करून करते. बापरे, किती तो प्रामाणिकपणा. काय आहे नंबर? हो, लकी नंबर 609 आलेला आहे मंडळी. तर कोण आहे 609 मध्ये? जुन्या बुक मधनं बघूया नंबर. 609. मला माहितीच होता 9 नंबरच येईल. नेहमी 9 नंबरच लक्की असतो. मुंबईमध्ये येऊ दे, आपण लवकर व्हिजिट करू, कारण आपल्या नागपूर ट्रिप पण पेंडिंग आहे ना. कुठेतरी येऊ दे, पण आम्ही तुमच्या घरी येणार, तुमच्या परमिशन असेल तरच. तर 609 कुठं आहे उमा? बापरे, नाव एक्सप्रेशन बघून तर वाटत नाही. 609 फ्रान्सिस सर आहे. फ्रान्सिस फ्रॉम कांदिवली. अरे वा, मुंबईवरनच आहेत ना कांदिवली. फ्रान्सिस फ्रॉम कांदिवली आहे. बघूया, तर त्यांना फोन लावून बघूया. सरांना कॉल केला होता उमा, पण सरांनी रिस्पॉन्ड नाही केला. बहुतेक ऑफिस मध्ये वगैरे असतील म्हणून. पण आपण त्यांच्या कॉलचा वेट करूया. त्याच्या आधी अनाया येते. आता मी अनायाला घेऊन जाते आणि अनाया आल्यावर अनायाला घ्यायला जाते आणि अनाया आल्यावरती साडी कोणती जिंकणार आहे ते बघूया. तोपर्यंत कॉल पण येईल त्यांचा. ओके. येस, फ्रान्सिस सर, यू आर द लकी विनर. कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम कांदिवली. लवकर जाऊ शकते आपण कांदिवलीला. हॅलो, कसा गेला तुझा मॅथचा पेपर? चांगला नाही गेला? तुझ्या दाताना बघ काय लागलंय. आज काय भेंडी की सब्जी बनायती का? काय लागलंय बघ, दाखव, दात दाखव. अरे दाखव. आम्ही लकी विनर काढलाय, त्यांचा फोन लागलाय पण त्यांनी फोन नाही उचलला. आता तुला साडी कोणती द्यायची ते दाखवायचं.
हंबो आलाय हंबो. हंबो आलाय. मम्मा एक खुशखबरी आहे. अनायाचा उद्या पेपर नाहीये. उद्या डान्स प्रॅक्टिस आहे तिची. हा मग आपण जाऊ शकतो ना इस्कॉन टेम्पल बघायला. खारघर मधले वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल बघायला जाऊया. हे काय करतेस? मी सकाळी पुट्ट बनवलेला ना. हा पुट्ट द स्टीम केक. हे बघा असं स्टीम केक बनवतात आम्ही. फक्त फिश नाही बनवत. फोन आला काय? नाही आला. साडी मला मॅथचा पेपर चांगला नाही गेला. असं वाटतं मॅथचा पेपर नाही मॅच खेळून आली. मी रेस्ट करते. टेस्ट मॅच. चला संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आलोय आपण श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. इस्कॉन टेम्पलच आहे ना उमा? हो. भरपूर गर्दी आहे आणि ट्रॅफिक पण आहे बघा. कारण माहितीये काय अनाया एशियन सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे. तेच बघण्यासाठी आलोय. चल मम्मा रोड क्रॉस करू. कोण थांबणार नाहीये. चला चल 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 चल. 2 मिनिट. आणि एंट्री गेट नंबर 3 मधनं करतोय बघा आपण. चला गर्दी बघा. आज सोमवार आहे. मंडळीला सुट्टी पण नाही तरी गर्दी बघा. आले आले आपल्याला शू स्टँड भेटते. चप्पल स्टँड. इथे आपल्याला चप्पल ठेवायचा. शू स्टँड चप्पल स्टँड जे काय तुम्हाला बोलायचंय ते बोला. स्वतःच ठेवायचंय का? नाही स्वतःच नाही दुसऱ्यांचं ठेवायचंय. अरे स्वतःच ठेवायचंय का? स्वतःच ठेवायचंय का असं बोल. मला वाटलं की दुसऱ्यांचे चप्पल ठेवायचे. इथे ये बाबू. सेल्फ सर्व्हिस आहे इथे. स्वतः जाऊन स्वतःच ठेवायचे. नीट ठेवा. आठवण ठेव नंबर कुठला आहे ते. नंबर बघून ठेव नाही तर भेटणार. 142. हा चल. इथे लिहिलंय की टोकन मिस झालं तर 100 रुपीज आहे. टोकनच नाही ना तो म्हणून आठवण ठेव. लक्षात ठेव. रोमा खारघर किती सेक्टर 12 ना? हा तरी आपण तर आपल्या प्रायव्हेट गाडीने आलोय. तर इथे पोहोचायचं कसं काय सांगणार? नियरेस्ट मेट्रो स्टेशन कोणतं आहे? नियरेस्ट मेट्रो स्टेशनच्या समोर तर आपलं सेंट्रल पार्क आहे. बहुतेक सेंट्रल पार्कच होणार. जर तुम्ही वाशी साइड वरनं येत आहे तर सीबीडी ला हॉल्ट घ्या. सीबीडी बेलापूर स्टेशनला उतरा. तिकडनं तुम्हाला मेट्रो मिळेल जी सेंट्रल पार्कला उतरवेल. आणि तिकडनं 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती हा मंदिर आहे. आणि मी आता जवळ बस स्टॉप पण बघितला. हरे कृष्ण बस स्टॉप. पण बस पण असेल बहुतेक. पण बसचा नंबर नाही. खारघर हायवे वरनं येत आहे किंवा रेल्वे स्टेशन वरनं येत आहे तुम्हाला डायरेक्ट रिक्षा पकडून यावं लागेल इथे. म्हणून सांगते बेलापूर वरनं या. तर आलोय आपण आतमध्ये. याच्या पूर्वी आपण इथे स्नॅक्स खायला यायचो. कसली कायच गर्दी नसायची. आज बघ दर्शन करायला यायचो. दर्शन करून स्नॅक्स खायचो. पण एवढी गर्दी कधीच नाही बघितली. मंदिरात आत जायच्या आधी पाय हात वगैरे स्वच्छ धुता येतात. त्याची पण चांगली अरेंजमेंट आहे. मी बँगलोरला गेलो होतो ना राधाकृष्ण मंदिर इस्कॉन टेम्पल मध्ये. तिथे स्टेप्स होत्या. प्रत्येक स्टेपवर आपल्याला हरे राम 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 हरे हरे असं म्हणत जायचं होतं. इथे बघूया काय बघायला मिळतंय. हे बघा बरोबर संध्याकाळच्याच टायमाला आलोय आम्ही. जर तुम्ही येत आहे तर सकाळी 4:30 वाजता हा मंदिर उघडते. ते किती वाजेपर्यंत? 11 ना? 1 वाजेपर्यंत. 1 पर्यंत दुपारी. आणि संध्याकाळी 4:30 to 9. आणि संध्याकाळी 4:30 to 9 त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण येऊ शकता. आता आपण कसं ते रात्रीचा व्ह्यू कॅप्चर करायला आलो ना. पण सुपर्ब आहे. आतमध्ये आल्या आल्या एकदम भारीवाली वाईब आहे. आणि कुंभमेळा पण चालू आहे प्रयागराज मध्ये. हे बघा. हो हे बघा ना काय आहे. अनयाची फ्रेंड भगवती ग्रीन मध्ये राहते ना. तिला तर हा मंदिराचाच व्ह्यू असेल. इथून तिला दिसते. इकडनं एंट्री केली पाहिजे होती. आपण ज्या गेटने आलो उमा तो ऍक्च्युली चुकीचा गेट होता. पण एंट्री तिकडनंच आहे. पण जर इकडे गेट नंबर 3 आहे. पण जर तुम्ही इकडनं येताय तर व्ह्यू बघा. मंदिर बघा. अरे बाप रे सुपर्ब ना. एकदम भारी. मंदिर सुंदर आहेतच पण सराउंडिंग बघ. सराउंडिंग एक नंबर आहे. एक नंबर आहे. या मंडळी नक्की या इकडे. आवडेल तुम्हाला. खूप सुंदर वाईब्स आहेत.
उमा मस्त ना, एकदम भारी. हा एकदम भारी. असा आपल्या नवी मुंबई खारघर मध्ये बनलाय. हा वीकडे असून सुद्धा एवढं गर्दी आहे. हा वीकडे असून सुद्धा एवढं गर्दी आहे. बघूया आपण आतमध्ये. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे बँगलोरला गेलेलो तसंच काहीतरी तुम्हाला बघायला मिळतंय. हा पण नाईटच्या टायमाला अजून भारी व्ह्यू बघायला मिळतो. वा वा. अनया, उमा तू जर स्टेटसला व्हिडिओ टाकलास ना व्हॉट्सअपला तर लोक विचारतील कुठे आलीस फिरायला, कुठे आलीस, बाहेर देशात कुठे आलीस. तुला सर्वांना पर्सनली मेसेज करायला लागेल, अरे मी खारघर मध्येच आहे. ऍक्च्युअली हे बघा काय आहे, एकदम जबरदस्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. एक नंबर. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, फाउंडर आचार्य श्री राधा मदन मोहनजी टेम्पल, श्री नरेंद्र, इनॉग्रेटेड बाय श्री नरेंद्र दामोदरदास मोदी. अनया मोदीजी आलेले ना, तुला शाळेला सुट्टी होती तेव्हा? नाही, 4 वाजता आलेलं. हा संध्याकाळी आले नाही तर तिला सुट्टी भेटली असती. पण मंदिर बघा एक नंबर. नया हात पकडा, खूप गर्दी आहे. आणि मंदिरामध्ये आलोय आणि मूर्ती बघा, श्री कृष्णजीची मूर्ती बघा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण खूप सुंदर. टोटल 3 मंदिर आहेत. राधा कृष्ण, श्री राधा मदन मोहन. डोकं एक गर्दी बघा. आणि 3रा मंदिर श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान. जय श्री राम, जय श्री हनुमान, सीता मैया की जय. बघ मंदिरच्या आतमध्ये बघ, झालं ना दर्शन? हो एकदम भारी आहे ना आतमध्ये. आतमध्ये आल्यावरती बघा कसं डान्स पण करतात बघा. चला दर्शन वगैरे झालंय आणि इथे बघा काय आहे हे, नेमिंग सेरेमनी. रामचंद्रजी, रामायण आहे ना, रामायणची स्टोरी बघायला मिळते बघा. नेमिंग सेरेमनी वनवासाच्या टाइमाचं आहे. एक बाजूला रामायणच्या कथा आहे, एक बाजूला श्री कृष्ण. कृष्णा स्टोर्स मदर यशोदा युनिवर्स दिसते ना, माखन चोरी करताना. लक्ष्मण कटिंग द नोज ऑफ शूर्पणखा. हा, शूर्पणखाचा नाक कापलेला ते बघा. रावण अप्रोच सीता माता इन द फॉर्म ऑफ साधू. दीक्षा. डोंगर लिफ्ट केलेला तो कृष्ण. कंस मामा. जेटी बनवलेली ना राम सेतू. श्रीराम लंका टू रिलीज माता सीता. अनया आणि मम्मा गेलेत आशीर्वाद घ्यायला परत. ठेवलं डोक्यावर, भेटलं मला आशीर्वाद भेटला. खूप गर्दी होता. एंट्रीच भारी आहे ना? भारी आहे, पण लाइटिंग थोडं कमी आहे. लाइटिंग आज कमी आहे. मला वाटतं शनिवार रविवार जास्त असतील मला वाटते. मस्त आहे. आणि बाजूला गार्डन पण आहे, तो अजून बहुतेक सुरू नाही झालाय. म्हणजे मंदिरला खूप अट्रॅक्टिव्ह केलं लाईट मध्ये, पण इथे थोडासा डल केलं नाही. म्हणजे वॉर्म लाईट ठेवले आणि हा एकदम कडक ब्राईट ठेवलाय बघा. जाऊया तिकडे. पण चला दर्शन वगैरे झालंय आमचं. आणि पनवेल कोलीवाड्यातनं बघा. हो नमस्कार. नमस्कार. काय नाव मित्र? मयूर पंडित आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते. कसं वाटलं? हा मस्त आहे ना. आपल्या नवी मुंबईमध्ये असं काहीतरी मयूर दिसतंय बघा इकडे. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. कोण? हो आई नमस्कार. हो आणि पूर्ण फॅमिली आहे बघा. हो मस्त वाटतंय ना. हो एकदम छान. हा स्कूल मध्ये आहे तुझ्या? संजीवनीला. हा स्कूल मध्ये आहे बघा. 4थीला आहे की 3रीला आहे?
तुझं नाव काय? हिमांशी. हिमांशी. आणि हिचं अनन्या. आणि हिचा अनाया. हा चालेल. चला, थँक्यू. चला, तर येताना उमानी भरपूर काही गुगल सर्च वगैरे केलंय मंदिराबद्दल. तर काय माहिती सांगणार उमा? बहुतेक 9 किंवा 10 करोड मध्ये बनवलेलं हे पूर्ण मंदिर आहे. 9 किंवा 10 करोड 175 करोड लागले. एकर हे बघा, एकदम 10 एकर मध्ये बनवलेलं मंदिर आहे आणि 175 करोड लागलेलं आहे मंदिर बनवण्यासाठी. असं बोल. ओके. नाहीतर बोलशील 175 एकर मध्ये आहे आणि 9-10 करोडामध्ये बनलंय. आणि एशिया सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे. हा एशिया सेकंड लार्जेस्ट. व्हेरी प्राऊड, कारण आपण एकदम शेजारी आहे. वी आर नेबर. बेलापूर. हा बरोबर, आम्ही शेजारी आहे. आणि खूप भारी वाटलं इकडे येऊन. ज्या वाईब्स येतात ना, खरंच सर्वांना रिक्वेस्ट करेन, नक्की या इकडे एकदा. आवडेल तुम्हाला. संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला स्पेशली या. खूप खूप भारी, खूप चांगले वाईब्स आहेत. आणि आपली युट्यूब फॅमिलीची पण भरपूर मंडळी आहेत. भरपूर जण बघतायत आपल्याला, काही जण येत आहेत, ओळख दाखवतायत. तर बिंदास या जर तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर. आम्ही डायरेक्टली जाऊन तुम्हाला अप्रोच नाही करू शकत. भरपूर वेळा पचका झालाय. एकाने सांगितलेला मला फोटो काढ, तर मी जाऊन त्याच्या बाजूला उभं राहिलो, तर तो म्हणाला तू कशाला येतोस, तू आमचा फोटो काढ. तू कोण आहे? अशा पण आमच्या सोबत अशा गोष्टी घडत असतात, म्हणून आम्ही डायरेक्टली जाऊन तिथे विचारत नाही कोणाला. अनायाची बेस्ट फ्रेंड राहते इथे. हो, अनायाची बेस्ट फ्रेंड समोरच राहते, म्हणून ती तिला मेसेज करते. बिझी, व्यस्त आहे, पण खूप छान वाटलं. आवडलं. नमस्कार. आणि या बाजूला प्रियंका ताई, नेरूल वरनं ना. मग जवळ छान आहेत. सगळे फॅमिली एन्जॉय करतो. आणि याला स्पेशल आम्ही बघतो आणि सरांचे व्हिडिओ आणि व्हॉइस वगैरे खूप लाईक करतो. थँक्यू. आणि मंदिर कसं वाटलं तुम्हाला? मंदिर खूप छान आहे आणि स्पेशली आम्ही ते बघायसाठी एवढ्या गर्दीमध्ये आलेलो आहे. फर्स्ट टाइम आहे आज. आणि जसं मी तुम्हाला बघितलं तसं मिळणार यांना तर आपण नेहमी बघतो. अरे वा. उमापेक्षा मी स्मार्ट दिसतो ना मग. आवाज पण चांगला. थँक्यू. पण खूप बरं वाटलं तुम्ही आम्हाला आवाज दिला, ओळख दाखवली. हो, धन्यवाद. आणि तुमच्यामुळे खूप छान नजारा बघायला भेटला मंदिराचा. तर नक्की आपल्या प्रियंका ताईंसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद. थँक्यू. बोला घरी सर्वांना. बाय. नमस्कार. रसायनीवर ना. हो, हे पण आपल्या परदेशासारखंच वाटतं ना. एकदम भारी. आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय. हो, बँगलोरला मी गेलो होतो. मस्त आहे. इस्कॉन टेम्पल मध्ये. काय नाव काय सर? चंद्रकार सर आणि त्यांची फॅमिली दिसते बघा रसायनीवरनं. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. चला, मस्तपैकी फिरून वगैरे आलोय आम्ही. आणि इथे आपण आधीही तुम्हाला रेकमेंड केला होता इकडचा फूड, श्री श्री राधा मदन मोहनजी प्रसादम मधला. याला काय बोलता तुम्हाला? कुलचा ना? पनीर कुलचा नक्की ट्राय करा. पिझ्झा इकडे आल्यावरती. हे कुलचा तुम्हाला आवडेल ना. एकदम भारी आहे ते. आपण नेहमी येतो. उमाचा भाऊ यायचा पहिला, त्यांनी आम्हाला रेकमेंड केला होता. आणि पावभाजी थाली सगळं आहे. आणि बाकी पावभाजी थाली, डोसा, स्वीट, प्रसाद वगैरे भरपूर काही आहे. आणि बसायची पण चांगली व्यवस्था आहे बघा. अनायानी काय ट्राय केलंय? पिझ्झा की पिझ्झा? आणि मम्मानी कुलचा. खूप गर्दी म्हणजे आत्ताच उघडलाय ना. अनायामुळे आम्हाला प्रसाद पण भेटला इकडचा. लाईनच्या मध्येच घुसून गेली प्रसाद आणायला. तुला पाकिस्तानला जायचंय? हे बघ, हे बलून पकड. आणि तारक मेहता सारखे ज्या ओढत बापूजी गेले ना पाकिस्तानला. इस्कॉन टेम्पल मधनं आलो आपण घरी. खूप भारी वाटलं आम्हाला. तर उमा, फोन आला काय त्यांचा? आलेलं होतं, पण ते कम्फर्टेबल नव्हते, म्हणून आता आम्ही दुसरा नंबर काढतोय. आपण बोलायचा प्रयत्न केला, कम्फर्टेबल नव्हते म्हणून आम्ही दुसरा नंबर काढतो. आता दुसरा नंबर त्याच सिरीज मध्ये कोणाचा येते ते बघूया. 601. हे बघा, आमचा 2 वेळा पचका झाला. 601 to 650 मध्ये कोण येते बघूया. 36. 636. तर 636 मध्ये कोणाचं नाव आहे? वाव, अरे बापरे, आतापर्यंत मागवते आपल्याकडून. निधी पवार फ्रॉम कांदिवली. परत कांदिवली. परत कांदिवली. याच्या आधी पण कांदिवलीच होता.
फ्रान्सिस सरांची पण कांदिवली होता. हे पण निधी पवार चारकोप कांदिवली. चला तर कांदिवली आपल्याकडून आता पण मागवतात. हा तर आता ताईंना फोन करून बघूया. चला तर मॅडम आहेत थोड्याफार 50-50 आहे त्यांचा. बहुत ते उद्या सांगणार आहेत आपल्याला. पण आपला जो साडी काढायचा बाकी होता टास्क तो बाकी आहे. तर आता आपण अनाया साडीचा नंबर काढूया आणि निधी पवार मॅडमला कोणती साडी लागली ते बघूया. 4 आहे आमच्याकडे ऑप्शन. हा तर 4 नंबर ऑलरेडी गेलाय आपला नागपूरमध्ये. आता 1, 3, 5, 2 वाचलेत. त्याच्यामधली कोणती साडी निघते बघूया. चला तर बघूया. 1, 3, 5, 2 कुठलं सिरीज आहे? 1, 2, 3, 5. आजच मॅथ्सचा एक्झाम झालाय. मी चूज केलेलं आहे. हा तर काय नंबर आलाय अनया? 3, 2. 2 मध्ये मॅडमला कुठलं साडी लागलंय? चला आता ते बघूया. आता मॅडम कम्फर्टेबल असेल तर कोणाला तरी आपण दुसरा काढणार ना, पण 2 नंबर राहणार. ओके 3, 2, 1 गो. फेवरेट होता. हा हे बघा मस्त साडी लागलेली आहे. हे बघा मंडळी किती खूपसूरत साडी निघलेला आहे. प्रणीतचा पण फेवरेट होता आणि कलर पण खूप सुंदर आहे. हे बघा पूर्ण काढू मध्ये आतमध्ये नाही जाणार. तर मॅडम व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशनची एक साडी तुम्हाला लागलेला आहे. तर तुम्ही घेऊन येणार, नाहीतर दुसरं कोणला तरी घेऊन येणार. खूप सुंदर आहे. हे बघा. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आतापर्यंत तुम्ही इस्कॉन टेम्पल व्हिजिट नाही केलंय तर एकदा तरी व्हिजिट करा. खूप भारी आहे. फक्त 9 करोड मध्ये बांधलेलं आहे. 9 एकर बोलायचं होतं मला. चला तर मंडळी नक्कीच बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.